जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संच मान्यता नेमकी काय असते, संच मान्यतेच्या संदर्भामधला शासन निर्णय नेमका काय आहे, त्याला काळा शासन निर्णय असं आपण का बरं म्हणत आहोत, संच मान्यतेच्या संदर्भामध्ये असलेली कोर्टामधली जी याचिका आहे त्या याचिकेची जेव्हा सुनावणी झाली त्यामध्ये तात्पुरत्या स्वरूपामध्ये कोणता निकाल देण्यात आलेला आहे, या संच मान्यतेचा परिणाम टेट परीक्षा 2025 नंतर जे काही शिक्षकांची भरती होणार आहे त्याच्यावर नेमकं काय होऊ शकतं आणि सध्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये जे आहे माननीय शिक्षण मंत्री महोदयांनी या संदर्भामध्ये कोणतं स्टेटमेंट केलेलं आहे याविषयी आपण डिटेल्स मध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती बघणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राइब करा, साइडचे जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो माहिती बघूया, परंतु माहिती बघण्याच्या पूर्वी आपण किंवा आपले कोणी रिलेटिव्ह असेल, बंधू असेल, बहीण असेल, त्यांना जर का टीईटीच्या परीक्षेची तयारी करायची असेल, आता टीईटीची परीक्षा येते 4-5 महिन्यांमध्ये होऊ शकते, परंतु आतापासून जर आपण तयारीला लागलो तर आपण या ठिकाणी चांगल्या प्रकारची तयारी करून घेऊ शकतो। म्हणून जर कोणी टीईटीची तयारी करत असाल तर तुमच्याकरिता उपलब्ध आहे मिशन टीईटी ऑनलाइन बॅच। या बॅच मध्ये पेपर 1 असेल, पेपर 2 असेल, याकरिता आवश्यक असलेले जे काही विषय आहेत ते डेली लाईव्ह स्वरूपामध्ये शिकवले जाणार आहेत। त्यामध्ये रेकॉर्डेड फॉर्मॅट पण आहे, अनलिमिटेड व्ह्यूज आहेत, पीडीएफ नोट्स आहेत, टेस्ट सिरीज आहे, महाराष्ट्रामधली जी टॉपची एज्युकेटर्सची टीम आहे ती अवेलेबल आहे आणि आतापर्यंत हजारो शिक्षक घडवणारा विश्वसनीय प्लॅटफॉर्म म्हणून जे आहे या ठिकाणी मास्टर टीचर हे नावारूपाला आलेलं आहे। आपल्याला जर बॅच जॉइन करायची असेल तर या ठिकाणी मास्टर टीचर नावाचं जे ऐप आहे आपण डाउनलोड करून घेऊ शकता। सेम त्याच पद्धतीने अगर आप उर्दू मीडियम से बिलोंग करने वाले कैंडिडेट्स हो और आपको उर्दू मीडियम में भी सेम टीईटी की बैच चाहिए तो आपको यहाँ पर उर्दू मीडियम वाली भी बैच अवेलेबल है मास्टर टीचर एप्लीकेशन के अंदर। दोनों बैचेस कॉमन है, आप कोई भी एक बैच परचेस कर लो, आपको मराठी और उर्दू दोनों मीडियम के लेक्चर्स मिल जाएंगे। आपको कहाँ लॉगिन करना है तो आपको प्ले स्टोर से मास्टर टीचर ये जो एप्लीकेशन है उसको डाउनलोड कर लेना है। चला आता आपण येऊया आपल्या मूळ मुद्द्याकडे की संच मान्यतेच्या संदर्भामध्ये जेव्हा सध्या सोशल मीडियाच्या संदर्भामध्ये सोशल मीडियावरून बऱ्याच गोष्टी या ठिकाणी फॉरवर्ड होताना दिसत आहेत, परंतु बरेच जे नवीन कॅन्डिडेट्स आहेत त्यांना या संदर्भामध्ये बरंचसं नॉलेज कमी आहे किंवा अनभिज्ञ आहे, त्यांच्याकरिता हा व्हिडिओ स्पेशली आपण बनवतो। बघा संच मान्यता नेमकी काय आहे तर कोणत्या शाळेमध्ये शिक्षकांची संख्या किती असावी याचं प्रमाण ठरवलं जातं, त्याला म्हटलं जातं संच मान्यता। आता हे प्रमाण कसं ठरतं तर ढोबळमानाने असं समजलं जातं 30 विद्यार्थ्यांच्या पाठीमागे एक शिक्षकांची संख्या। मग एखाद्या शाळेमध्ये एकूण किती शिक्षक आहे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांच्या संख्येवरून त्या शाळेमध्ये किती शिक्षक असू शकतील, मंजूर किती असू शकतील, त्याला म्हणायचं आहे संच मान्यता। आता हा झाला जनरल नियम। आता त्याच्यामध्ये शासनाने जे आहे मागच्या मार्च महिन्यामध्ये एक नवीन शासन निर्णय काढला आणि त्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने विद्यार्थी संख्या वाढवली प्रति शिक्षकाच्या पाठीमागे आणि त्या गोष्टीचा फटका महाराष्ट्रामधल्या हजारो छोट्या छोट्या शाळांना बसला। कारण 2-4 विद्यार्थी संख्या जरी कमी पडल्या तर त्या शाळांमधले एक 2 शिक्षक या ठिकाणी अतिरिक्त ठरले, कारण ते विद्यार्थी संख्या पूर्ण करत नव्हते आणि त्यामुळे जे आहे हजारो शिक्षक अतिरिक्त झाले, बऱ्याच शिक्षकांचं दुसऱ्या शाळांवरती समायोजन करावं लागलं। यामुळे आपण सर्व शिक्षकांनी मिळून या शासन निर्णयाला काळा शासन निर्णय असं डिक्लेअर केलेला आहे आणि त्यामुळे त्या शासन निर्णयाला बदलण्यासाठी किंवा जुना जो नियम होता तोच नियम कायम ठेवण्याकरिता या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने सर्वजण मेहनत घेताना दिसत आहे। आता याचकरिता फक्त जे आहे आपले जे विद्यार्थी आहेत ते मेहनत करत नाही, याचा फटका सर्वात जास्त बसलेला आहे जे ऑलरेडी काम करत असलेले शिक्षक आहेत, जिल्हा परिषद मधले, नगरपालिकेमधले, महानगरपालिकेमधले आणि खाजगी संस्थांमधले देखील त्या शिक्षकांना। त्याच्यामुळे ते शिक्षक देखील या ठिकाणी पेटून उठलेले आहेत, ते आपल्या आपल्या परीने या ठिकाणी प्रयत्न करताना आपल्याला दिसत आहे आणि तेव्हा त्या लोकांनी आपापल्या डेलिगेशनच्या माध्यमातून मंत्रालयापर्यंत पाठपुरावा केला, शिक्षण मंत्रीपर्यंत पाठपुरावा केला, मुख्यमंत्र्यांपर्यंत पाठपुरावा केला, परंतु या ठिकाणी शासनाने त्यांचं ऐकून घेतलं नाही आणि शेवटी
नाईलाज म्हणून या शिक्षक संघटनांना जे आहे ते कोर्टाची पायरी चढावी लागली आणि कोर्टाची पायरी चढावी लागल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्या संदर्भामध्ये सुनावणी देखील झालेली आहे। आता या आठवड्यामध्ये जेव्हा लेटेस्ट मध्ये जी सुनावणी झालेली आहे त्या सुनावणीमध्ये जेव्हा युक्तिवाद केल्या गेल्या त्यावेळेस न्यायमूर्ती महोदयांनी एक टेम्पररी या ठिकाणी निकाल दिलेला आहे म्हणा किंवा स्टे दिलेला आहे की सध्या जो नवीन शासन निर्णय आहे त्या नवीन शासन निर्णयानुसार संच मान्यता करण्यासाठी तात्पुरता स्टे देण्यात आलेला म्हणजे नेक्स्ट हिअरिंग होईपर्यंत त्याला स्टे देण्यात आलेला आहे। परंतु अनफॉर्च्युनेटली जो फटका बसायला पाहिजे होता ती संच मान्यता जेव्हा मागची झाली त्या मागच्या संच मान्यतेमध्ये त्याचा फटका ऑलरेडी बसलेला आहे, त्यामुळे हजारो शिक्षक अतिरिक्त झालेले आहेत। आता चालू असलेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये ज्यावेळेस शिक्षक आमदार किंवा पदवीधर आमदार यांनी ज्यावेळेस शिक्षण मंत्री महोदयांना हा प्रश्न विचारला की आपण हा जो काळा शासन निर्णय आहे त्याची शुद्धीपत्र काढणार का, त्याच्यामध्ये दुरुस्ती करणार का, त्यावेळेस त्यांनी एकच उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे की सध्या हे न्यायप्रविष्ट प्रकरण असल्या कारणाने शासन किंवा प्रशासन त्याच्यामध्ये इंटरफेअर करू शकत नाही। त्यामुळे आता आपल्या सर्वांचं लक्ष कोर्टाच्या निकालाकडेच या ठिकाणी लागलेला आहे आणि त्याच पद्धतीने आपल्याला त्याला फॉलो करत राहावं लागणार आहे। आता या गोष्टीला आपले सगळे जे भावी शिक्षक आहेत किंवा आपण जे काही भावी आज सध्या विद्यार्थी भावी शिक्षक आहोत या सर्वांच्या वतीने देखील या गोष्टीला विरोध केला जात आहे आणि आपण या गोष्टीला विरोध करण्याकरिता आपला जो मास्टर टीचर हा प्लॅटफॉर्म आहे त्याच्या माध्यमातून जे आहे आर्थिक सहाय्य देखील केलेलं आहे। भविष्यामध्ये देखील आपण खांद्याला खांदा लावून या ठिकाणी लढायला तयार आहोत। जेव्हा कोर्टामध्ये पिटिशन दाखल होईल आणखीन ऑलरेडी तर आहेच आहे, आणखीन जेव्हा पिटिशन्स दाखल होतील त्यावेळेस आपला त्याला जे आहे या ठिकाणी निश्चितपणाने पाठिंबा असणार आहे। आता याचा फटका येत्या जे काही वॅकन्सीज असणार आहे त्याच्यावरती पडू शकेल का, तर डेफिनेटली काही प्रमाणावरती का होत नाही परंतु याचा फटका पुढच्या शिक्षक भरतीवर पडणार आहे। कारण साहजिक आहे जर शिक्षकांची पदे अतिरिक्त ठरली तर त्यांचं समायोजन कुठेतरी दुसऱ्या जागांवर करावं लागणार आहे आणि त्यांचं समायोजन त्या ठिकाणी झालं म्हणून ती जी जागा रिक्त होती किंवा ज्याची वॅकन्सी काढून पवित्र पोर्टल मार्फत ज्याला भरावं लागणार होतं परंतु इथे समायोजन म्हणून ही जागा भरल्या गेलेली आहे असं होऊ शकेल। पण सगळ्या जागा भरल्या जातील का समायोजनामध्ये, तर त्याचं उत्तर आहे नाही। एवढा जास्त फटका नाही परंतु काही प्रमाणावरती आपल्याला त्या गोष्टीचा फटका या ठिकाणी बसणार आहे आणि त्या गोष्टी ज्या आहे आता आपल्याला या ठिकाणी समोर काही प्रमाणावरती दिसत देखील आहे। कारण सध्याच्या घडीला आपण बघितलं तर जिल्हा अंतर्गत बदल्यांची प्रोसेस चालू आहे आणि या जिल्हा अंतर्गत बदल्यांच्या प्रोसेसमध्ये ते सगळे शिक्षक इकडून तिकडे जाताना दिसत आहे ज्यांच्या शाळेवरची पदं या ठिकाणी अतिरिक्त ठरलेली आहे। आता यामध्ये आपण काही करू शकतो का, तर यस, ज्या वेळेस आपल्याला आवाज दिला जाईल की यार संच मान्यतेच्या रद्द करण्याच्या संदर्भामध्ये आपल्याला आवाज उठवायचा आहे किंवा एखाद दोन गोष्टी करायच्या आहेत त्यावेळेस आपण त्याला जे आहे होकार द्यावा आणि त्या परीने आपल्याला जेवढं काही शक्य होईल तेवढ्या गोष्टी या ठिकाणी करणं महत्त्वाचं आहे। आता आपण एक गोष्ट लक्षात घ्या की एक विद्यार्थी म्हणून एक छोटं युनिट म्हणून तेवढं मोठं काम करू शकत नाही। म्हणजे एक गोष्ट सांगण्यासारखी अशी आहे की फक्त आपण ठरवलं आणि संच मान्यतेचा शासन निर्णय रद्द झाला असं होणं कदापि शक्य नाही। कारण हा खूप मोठा विषय आहे, खूप गंभीर विषय आहे। फक्त विद्यार्थी याला काहीच करू शकत नाही। हा, काही करू शकतात परंतु जे आहे पूर्णतः आपण आपल्या परीने त्याला रद्द करून घेऊ शकत नाही। आपल्याला आपल्या सोबतीला या ठिकाणी जेवढ्या काही शिक्षक संघटना आहेत त्या सगळ्या शिक्षक संघटनांना सोबत घेऊन चालावं लागणार आहे, सोबत घेऊन काम करावं लागणार आहे। तशा पद्धतीने करण्यामध्ये आपण यशस्वी ठरलो निश्चितपणाने हा जर का शासन निर्णय रद्द झाला तर किमान 10 ते 12 हजार पदं एक्स्ट्राची क्रिएट होतील। लक्षात घ्या, हा एवढा गंभीर विषय आहे आणि 10 ते 12 हजार पदं म्हणजे 10 ते 12 हजार कुटुंब असं आपण या ठिकाणी गृहीत धरून चालायला हरकत नाही। त्यामुळे या शासन निर्णयाला रद्द करण्यासाठी किंवा याच्यामधल्या ज्या काही जाचक अटी आहेत, नियम आहेत ते बदलण्यासाठी जेव्हा जेव्हा गरज लागेल तेव्हा तेव्हा आपला हा जो प्लॅटफॉर्म आहे मास्टर टीचर तो तुम्हा लोकांच्या या संघटनांच्या सदैव सोबत आहे। सध्या आपल्या सर्वांचं लक्ष आहे की आता नेक्स्ट जेव्हा हिअरिंग होईल त्या संच मान्यतेच्या शासन निर्णयासंदर्भामधली त्यामध्ये हा जो दिलेला स्टे आहे तो परमनंट केला जातोय किंवा आणखी काहीतरी डिसिजन आपल्याला न्यायमूर्ती महोदयांच्या वतीने पाहायला मिळतोय। आपल्याला नेमकं या संदर्भामध्ये काय वाटतं, आणखी काही तुमच्या कमेंट्स असेल, काही प्रतिक्रिया असेल, काही प्रश्न असेल संच मान्यतेच्या संदर्भातल्या त्या संच मान्यतेच्या संदर्भामधल्या कमेंट्स आपण या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकतो। जर का काही लोकांना उत्तर देण्याची आवश्यकता असेल मी निश्चितपणाने त्या ठिकाणी उत्तर देण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन। पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।